श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आजचा व्हिडिओचा विशेष असं आहे, आता यूट्यूबला किंवा तुमच्या इंस्टाग्रामला वगैरे बघा भरपूर असे व्हिडिओ येतात की स्वामीचा, त्यांच्या नावाचा किंवा त्यांचे जे भक्त आहेत त्यांचा गैरफायदा घेतात किंवा फोटोचा चुकीचा वापर करतात. उदाहरणार्थ की जसं की समजा आता भविष्य वगैरे बघणारे लोक असतात, ते काय स्वामीचा फोटो लावतात आणि म्हणतात की तुमचं हरवलेलं प्रेम, गेलेली माणसं 4 दिवसात भेटणार, 8 दिवसात भेटणार, 72 तासात तुमचं प्रेम तुम्हाला भेटेल. पण मला एक त्यांना सर्वांना असा प्रश्न आहे की स्वामींनी असं सांगितलं आहे की प्रेम करा, तुमची प्रेमिका तुम्हाला भेटेल, तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे मुलावर किंवा मुलीवर ते तुम्हाला भेटेल, असं कधी सांगितलं का? नाही सांगितलं. स्वामींचं फक्त एकच आहे, नितांत श्रद्धा करा, विश्वास ठेवा, तुमच्या कर्माचं फळ, तुमच्या जी भक्ती आहे त्याचं फळ तुम्हाला एक दिवस नक्की भेटेल. त्यामुळं तुम्ही किंवा कोणी तुमच्या आजूबाजूला असं कोणी करत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला विरोध करा किंवा मग लोकांना सांग की बाबा असं काही नसतं. त्याच्यामुळं माझा हा एवढाच उद्देश होता किंवा अशा जे स्वामींच्या नावावर जे लोक असे फसवत आहेत त्यांच्यापासून आपण लांब राहावं. अशा कुठल्याही कामाला ज्योतिष सांगतो वगैरे स्वामीचा फोटो लावतात, त्यांच्या नावावर परत कधी पैसे घेणार, काय करणार, म्हणजे आपले जे स्वामी भक्त आहेत त्यांची फसवणूक होऊ नये. आणि माझं तर असं म्हणणं आहे किंवा जे स्वामी भक्त आहेत किंवा कुठलं पण असू द्या, जर का भक्ती खरी असेल तर कुणालाही किंवा कुठल्याही ज्योतिषाकडे जायची गरज नाही. आपण जे काम करतो त्याचं आपल्याला फळ नक्की भेटणार. आणि माझाही स्वामीवर तेवढाच विश्वास आहे, कारण की स्वामी असं कधीच म्हणजे कुठल्या भक्ताला असं म्हणणार नाही किंवा असं कुठल्याच भक्ताला तशी अडचणी आणणार नाही जे की मनापासून भक्ती करतात वगैरे असं. बस माझं आजचं एवढंच सांगणं होतं किंवा अशा लोकांपासून किंवा जे काही भविष्य स्वामींचा वापर करून चुकीच्या मार्गाने किंवा कुठल्याही चुकीच्या रस्त्याने पैसे कमवतात त्यांना माझा विरोध आहे. बाकी माझा कुणाला अनुभव आला असेल तर त्यांची वेगळी गोष्ट आहे, पण मला हे चुकीचं वाटतं. ठीक आहे, एवढं सांगायचं होतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला.